ओके. आता आम्ही खेडमध्ये पोहोचलेलो आम्ही आता. महाराजांचा पुतळा आहे तिथे पार्टी स्मारक मस्त मस्त बांधलंय पण थोडं उंची आता त्याची कमी वाटते कारण का बिकॉज तो रोड जास्त आता त्याच्या वरून जायला लागला रोड तो. मी कधी नोटीस केलं माहितीये काय का सकाळी येतं ना ही गोष्ट. झोप तर लागत नाही गाडीत. मग एकदम लास्ट सीट भेटली होती कारण का मी 10:30 गाडी बुक केली. 11:30 गाडी आली ऑफिसच्या इथं माझ्या. बिकॉज मी ट्रेनच्या तिकीट मध्ये होतो ना त्याच्यामुळे मी असं हे नाही केलं की हा बुक करावी लागेल. लास्ट एंड टाइमला मी बुक केली आणि मी येणार होतो म्हणजे आधीच पण थोडं माझं काम थोडं जास्त होतं आणि थोडे काही गोष्टी होत्या सांगू शकत नाही म्हणून. इकडे पण रोडचं काम लागलं. काय नाही म्हटलं तर रोड सगळीकडे बनताय सिमेंटचे. सिमेंटचे रोड आणि हे डांबरीकरणचे रोड खूप फरक आहे. सिमेंटच्या रोडवरती पडला माणूस की राहतड साडे जातात माणसाच्या. तर आपण कुठे आलोय आता आय थिंक मिराज कुठल्या तरी हॉटेलला घेऊन जातोय. बघूया कुठे आहे ते. ही बघा मुंबईला पण अशा बस होत्या आता इकडे आपल्याकडे पण आलेत कोकणात. ही फक्त आय थिंक दापोलीला जाते गाडी असं मी ऐकलं होतं. दापोली ते चिपळूण असं काहीतरी आहे फक्त सध्या. आय थिंक रत्नागिरी पर्यंत पण आता करणार आहेत चालू. केलं पाहिजे मस्त आहे एसी गाडी. ते ₹5,000 जास्त देऊन एसीतून जायला मिळतंय चांगलं आहे ना. त्या गाड्या तर काय त्यांचा तर विषयच वेगळा आहे बाई. ह्या गाड्या जेवढ्या रफ टफ जातात ना तशा त्या गाड्या जाऊ शकत नाही म्हणून मग त्या गावागावांमध्ये त्यातल्या गाड्या सोडत नाही. का तुम्ही इतके मोठे मोठे टर्न वगैरे आहेत ना तसे शार्प टर्न आमच्याकडे गावी जाताना तुम्हाला दाखवीन एकदा. गावी जाताना तर खूप जास्त शार्प टर्न वगैरे त्याच्यामुळे त्या तशा गाड्या आय थिंक माझ्या मते तरी अजून एवढ्या कॅपेबल नाही आहेत की त्या अशा एवढ्या खराब रोड परत त्या एकदम शार्प टर्न्स वगैरे ला ह्या अशा ज्या तुझ्या आपल्या लालपऱ्या आहेत जुन्या त्या आहेत कॅपेबल तेवढ्या. त्या आय थिंक त्यासाठीच बनले. बिकॉज त्या त्याच्या रोडवरती जास्त चांगलं चालतात हायवेला तर ते पूर्ण व्हायब्रेट होतात. मी गेलो होतो पुण्याला एकदा लालपरीतून बाबा हालत बेकार झाली होती माझी आणि मी माझ्या गावाला जातो धामापूर संगमेश्वर एकदम स्मूथ वाटतं कारण का तो रस्ता खराब आहे. काय माहिती काय आहे ते लॉजिक त्याच्या मागचं. एकदा आमच्या इकडे गेली होती शिवशाही गेली होती आमच्या गावी धामापूरला रोड खराब होता आता रोड चांगला झालाय तसा. रोड खराब होता पूर्ण आय थिंक अर्ध्यातच परत आणली नव्हती वाटतं की तिथंच पार्क केली नसं काहीतरी झालं होतं चढतच नव्हती वरती. ती धामापूर गाडी असते 4:30 वाजताची आमच्याकडे जायला. काका काय करतायत इंडिकेटर नाही काय नाही फक्त इंडिकेटर दिला नाही. सरळ जायचंय. माईकची क्वालिटी कशी आहे माहित नाही. मला टेस्ट करायला पण वेळ नाही मिळाला हा माईक. विराज बिझनेसमॅन आहे आम्ही कॉर्पोरेट मजदूर. चांगलं आहे प्रत्येकाचं वेगवेगळी स्वप्न असतात त्याप्रमाणे वेगवेगळा माणूस करतो. खूप असं रील येतात आपल्याला की जॉब मध्ये काय नाही हे ते. बट ज्यांचा बेस नसतो त्यांना बेस तयार करावा लागतो आणि तो जॉब शिवाय माझ्या मते तरी पॉसिबल नाहीये सध्या. जॉब असेल तर मग ते सगळं होऊन जातं मॅनेज. घरातल्यांना पण कॉन्फिडन्स येतो करतोय काहीतरी बिकॉज आणि आपण नाही का आता एखादं समजा मी सर्वात मोठा आहे त्याच्यामुळे मी तर कोणते रिस्क घेऊच शकत नाही ना. एक गोष्ट नोटीस केली आहे पण मुंबईला आणि आपल्या गावाकडे जे रेल्वे स्टेशन आहेत ना
त्याच्यापासून एसटी स्टँड इतका लांब आहे ना की माणसाची यायचं म्हटलं तरी त्याला 200 रुपये रिक्षाला द्यावे लागतात. समजा रात्री यायचं म्हटलं तर दिवसा चालत येऊ शकतो हो, थोडं हे करत. पण रात्रीचं मग माणूस उतरतोय 1-1:30 वाजता, तर त्याला 200, 250, 300 रुपये देऊन म्हणजे तिकडनं 200 रुपयाचे तिकीट काढून यायचं. 100 रुपये, 200 रुपयाचे तिकीट. कुठे जायचंय? सॅमसंग आहे ना. हा, ओके. अरे बापरे, आपल्याला आता जायचंय या हॉटेलला, विजय उपहारगृह. हो, इकडे लावू. ठाण्याला बरोबर. ओके, विजय उपहारगृह. ओके, हा तिकडे गाड्या लागलेत, तिकडे लावूया. तिथे गाडी लावूया. थोड्या जरा व्हिडिओ वगैरे काढायची होती, एक म्हणून थांबलो होतो. तर आम्ही चाललोय आता, नॉनस्टॉप जायचंय. थोडं लेट होणार, 1 वाजणार जायला असं वाटतंय. थोडं फास्ट जावं लागणार आहे. किल्ला एक्सप्लोर करावा लागेल जाऊन पूर्ण. मला वाटतं ह्याच्या 2 व्हिडिओ बनणार आहेत. तस मोठी बनवून तर होणार नाही. बघूया आता कसं काय. जाऊन थोडं 15-20 मिनिटं आराम करणार आणि मग किल्ला फिरायला सुरुवात करणार. कसं आहे थोडं जिमनी नाही नाही म्हटलं तरी खूप महाग आहे गाडी. 14-16 पर्यंत जात असेल. ही बस काय, ती वाली? ही बस थांबलेली का? हा, खूप सारे लोक आलेत राईड साठी. मुंबईपासून थोडं जवळ पडतं ना यायला, कदाचित म्हणून आले असतील ते. फेरी चेंज करत करत
KTM. हा ऍडव्हेंचर बाईक आहे. दोन्ही कामं होतात. क्रूज पण होतं चांगलं, रस्ता खराब असेल तर पण चांगलं चालतं. मस्त काम दोन्ही याचं काम होतात. मोस्टली आपल्याकडे रस्ते म्हणजे 10-12 वर्ष रस्तेच कामच चालू असतं. त्याच्यामुळे बऱ्या पडतात ऍडव्हेंचर बाईक्स. हिमालयन किती 411 आहे, आता 450. हे बघ, यानं ते हेल्मेटच नाही घातलंय. त्याला ती हिमालयन कंट्रोल नाही झाली वाटतं. हायवेला चालवत तशी चालवत होता. हिमालयन गाडी कंट्रोल करणं थोडं कठीणच आहे. मी म्हणजे ना, मोटो ब्लॉगिंग मी स्टार्टिंग करायचं का ठरवलं माहितीये का? मेन इन्स्पिरेशन म्हणजे बोलायचं झालं तर स्वाती काय ती म्हणजे 12 ज्योतिर्लिंग एकटी मुलगी करते. किती मोठी गोष्ट आहे बघा. त्यात गाडी हम और है. एकटी मुलगी पूर्ण 12 ज्योतिर्लिंग फिरून येते. 2-3 महिन्याची जर्नी, ती पण सिंगल. किती छान, म्हणजे किती इन्स्पिरेशनल आहे ना ते पण. तर आपण आता आलोय बाणकोट किल्ल्यावरती जातोय आपण. आता किती वेळ लागेल, आता इथून जवळच आलोय आपण. 200-900 मीटर असेल, जवळच आहे. तो किल्ला झाला की आपण घरी जायला निघू. मध्ये आम्ही थोडा आराम केला. श्रीहरेश्वरला जाऊन आलो आम्ही. श्रीहरेश्वर श्रीवर्धनमध्ये. पण तिकडे यांचं स्टोरेज फुल झालं, त्याच्यामुळे व्हिडिओ नाही काढता आली. मग ते व्हिडिओ इकडे ट्रान्सफर करून घेतले. मग त्यानंतर सगळं ते प्रोसेस करून मग आता परत ब्लॉगिंगला चालू केले. मी एक्स्ट्रा मेमरी कार्ड किंवा एक्स्ट्रा काय घ्यायला विसरलो. मला वाटलं नव्हतं एवढी जास्त स्टोरेजच्या व्हिडिओ होतील त्या, बिकॉज ते येताना थोडे जास्त व्हिडिओ झाल्या. हा जो रोड आहे तो डायरेक्ट किल्ल्यावरती जातो, सॉरी गडावरती. म्हणजे गडाच्या दरवाजापर्यंत गाडी जाते, असं आहे. खूप सुंदर आहे, सनसेट आहे आता. आणि गडाचं म्हणजे बरोबर संध्याकाळीच मला यायचं होतं या किल्ल्यावरती, बिकॉज सनसेटला खूप म्हणजे खूप सुंदर दिसतो किल्ला. तो खूप सुंदर आहे. हा रोड खूप थोडा हे आहे, कन्फ्युजिंग आहे. बिकॉज मॅपवरती खूप जवळ सांगतं, पण ह्याच्यात यायचं म्हटलं ना तर म्हणजे तेवढा खूप जास्त वेळ लागतो. आता कुठे जायचं आहे? इकडे. आमचं अचानक ठरलं जायचं तिकडे. आम्ही फक्त किल्लाच ठरवलं होतं यायचं, पण अचानक. सरळ आता आपल्या समोर हिम्मतगड उभा असेल. बघूया कसा आहे. हा बघा समोरच आहे. कसा आहे काय, खूप छान आहे. खालून आय थिंक रोड आहे, पण मी वरती मुद्दामून आलो बिकॉज मला गडाचा व्ह्यू घ्यायचा होता. त्या साईडने जायला मला फक्त इथून घ्यायचं होतं व्ह्यू, म्हणून आलो मी. हा बघा किती. नाही बघ, इथून खाली आहे. हाच रस्ता आहे काय? बघून ये. मी वरती, अरे व्हिडिओसाठी. आय थिंक दरवाजापर्यंत जाते गाडी, असं मी ऐकलं होतं.
एक्झॅक्टली माहीत नाही. हा वरती जायला ओके हां बरोबर दरवाजापर्यंत जाते गाडी. हिम्मतगडावरती आलेलो आहे आपण. अजूनही या भिंती बघा कशा उभ्या आहेत एकदम तटस्थ. नको इथंच लावूया आपण, खाली नको जाऊया आता. ए पोरा का तिथे लावू? दुर्ग बाणकोट उर्फ हिम्मतगड. स्वराज्याची सागरी हद्द सुरक्षित राखण्याच्या दृष्टीने संपूर्ण किनारपट्टीवर दुर्गशृंखला उभारलेली पाहायला मिळते. यात बरेच दुर्ग अत्यंत बेलाग आणि बलाढ्य, पण बऱ्याच ठिकाणी अत्यंत छोटे पण बळकट कोट सुद्धा उभारले गेले. बाणकोट सावित्री नदीच्या खाडीमुखाशी आहे. सावित्रीचा प्रवाह रायगडच्या घेऱ्यातून पुढे जात सिंधू सागरास मिळतो. या जलवाहतुकीच्या दृष्टीने हे मोक्याचे ठिकाण होते. हा दुर्ग मराठ्यांच्या ताब्यात आल्यानंतर त्याचं भौगोलिक महत्व लक्षात घेऊन तो कायम राखण्याच्या दृष्टीने सतत प्रयत्न झाले. कान्होजी निवर्तल्यानंतर संभाजी आंग्र्यांनी बाणकोटवर मोहीम काढली. सरदार बंकाजी नाईक महाडिक यांनी हा कोट जिंकून घेतला. मराठ्यांच्या दौलतीतला हा भक्कम दुर्ग सुस्थितीत आहे. वेळासला कधी येणं झालं तर बाणकोट आवर्जून पहा. किल्ल्यावरती पूर्ण अवशेष वगैरे दिसत आहेत हे बघा खालून. तिथे मंदिर आहे, ते वाडा होता आय थिंक. हे पूर्ण किल्ला छोटा आहे पण अजून त्याची तटबंदी वगैरे खूप छान आहे, चांगल्या अवस्थेत आहे अजून. खूप मस्त. आणि कधी कधी वाटतं की असं आय थिंक गावातले लोक वगैरे वेळ मेंटेन करत असतील किल्ला. हे बघा वाड्याचे अवशेष वगैरे दिसत आहेत. मला घरी जायचंय त्याच्यामुळे थोडा पटापट हे करतोय. आणि तसेच किल्ला छोटा होता त्यामुळे आमचं पटकन झालं फिरून. तुम्हाला आता इथून पूर्ण किल्ल्याचा व्ह्यू दाखवतो. दगड पुढे जाऊ काय? खूप म्हणजे खूप. पुढे विराट चालतोय त्यापासून मी, पण खूप छान आहे एकदम. किल्ला छोटा आहे पण अतिशय सुंदर ठिकाणी आणि बांधण्याचं जागा पण अतिशय सुंदर आहे. तर इथून तुम्हाला कसं दिसत असेल पण खूप सुंदर आहे किल्ला. हे काय आलं रायडर? चालू आहे. ओके बंद करा. बघ झालं काय बघ आधी. झालं. आपण किल्ल्याची ही दुसरी तटबंदी आहे. तटबंदी बाहेरची. हे बघा मी म्हटलं वाघाचं आहे का काय? वाघ बी बाहेर आलं तर काय बघायला. खूप इथून किती भारी दिसते बघा.
दुसरी तटबंदी खाली आहे. जाऊया का तिथे? नको नको का? हे खूप स्टीप एकदम खोल आहे खाली, खूप जास्त. हे बघा किती छान. इथून आय थिंक ते तोफ गोळे वगैरे मारण्यासाठी किती सुंदर वाटते बघा हे. इथून हा किल्ला खूप छान, खूप म्हणजे खूप एकदम काय डोकं लावून किल्ला बांधला गेला असेल हा.